इलायची आपल्याकडे 2500 रुपये किलो आहे आणि इथे फक्त 1100, 1200 आणि जवळजवळ 1300. मुन्नार एर्विकुलम नॅशनल पार्क, इथे आम्ही रिझर्व असलेल्या माउंटन गोट त्या बघून आलोय. आणि इथे हा निरगिलीचं झाड पडलेलं आहे, तो त्या तिकडे गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ 150 फूट हे अंतर असेल, तरी कमीच आहे. अंदाज सांगतोय मी, 150 किंवा 180 फूट, त्या 200 फुटाची पण इथे झाडं असतील. खूप उंच झाडं आहेत. हा किती उंच झाड पडलेलं आहे, एकदम पुन्हा जम्पिंग होते इथे. हे या इथे त्या झाडाचं मूल आहे. हा झाड जरी छोटाच आहे, माझ्या मिठीत येऊ शकत नाही अशी मोठी झाडं इथे आहेत उंच. हा झाड एकदम छोटा आहे, तरी पण हा इतका लांब झाड आहे. या झाडाची उंची खूप आहे, हा झाडाचा घेर पण खूप आहे. हा माझ्या मिठीत येऊ शकत नाही, म्हणजे मला 2 असे घेर करायला लागतील. इतकं मोठा याचा बुंदा आहे आणि याची उंची बघा किती आहे. हा इथून तो पडलेला झाड आहे. त्या तिथे, आणि हे जे समोर दिसतंय हे झाडाचं मूल आहे. ते पडल्यानंतर किती त्याचा घेर असतो ते तुम्हाला दिसेल. नमस्कार, सुप्रभात. आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवतोय. आपण जिथे केरळ टूरला आलेलो आहे त्या ठिकाणी रबर सुद्धा उत्पादन केलं जातं. बरं आहे, तर ही जी आसपास दिसत आहेत ही सर्व रबरची झाडं आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवतो. ह्या झाडाला इथे प्रत्येक ठिकाणी खाच करून याचे रबर काढले जातात. त्यानंतर हा त्याला पुन्हा इथे झाकला जातो. आहे तर मला वाटतं प्रत्येक झाडातून थोडं थोडं आहे यांनी जस्ट काढलेलं. आता इथे सांगण्यासाठी कोणी नाही, पण हे जे सर्व तुम्हाला एरिया दिसतोय हा सर्व रबर ट्रीचा आहे. इथे रबर ट्रीवरती रबर काढून त्याचं उत्पन्न केलं जातं.
प्रत्येक झाडामध्ये अगदी थोडा थोडा रबर आहे. जास्त प्रमाणात असेल तर मी पुढच्या याच्यात मी दाखवतो, कारण आता गाडी तिकडे थांबलेली आहे आणि मी एकटाच रबर ट्री एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. अगदी 30-30 सेकंदांनी इकडे रबरचं थेंब पडत आहेत. एकदम स्लो आहे. साऊथमधील रबर उत्पादन करणारी राज्य आहेत, त्यामध्ये केरळ येतो, तामिळनाडू आणि कर्नाटक आणि काही प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा उल्लेख केला जातो. तरी साऊथमधली ठिकाणं झाली. आपल्या उत्तर पूर्व भागात सुद्धा घेतलं जातं, त्यामध्ये मणिपूर, नागालँड, सिक्कीम, मिझोरम, आसाम या उत्तर पूर्व भागामध्ये रबर घेतला जातो. आणि केरळमध्ये केरळमध्ये जर स्वीटचं दुकान बघितलं तर आपल्याला भरपूर प्रकारची चॉकलेटं बघायला भेटतात. आणि जर स्वीटचं दुकान महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे जिलेबी, बर्फी, काजू कतली आणि भरपूर असे याचे आयटम बघायला भेटतील, स्वीटचे आयटम. त्यामध्ये बंगाली मिठाई येते, पण इकडे फक्त तुम्हाला चॉकलेटं बघायला भेटतील. केरळमध्ये काजू आपल्या इकडे 1200 रुपये किलो आहे आणि इथे 700 रुपये किलोमध्ये काजू मिळतात सोललेले केरळमध्ये. त्यानंतर ही वेलची आहे, ही इलायची आपल्याकडे 2500 रुपये किलो आहे आणि इथे फक्त 1100, 1200 आणि जवळजवळ 1300 या 3 रेंजमध्ये इथे भेटते. तर आम्ही 1 किलो काजू आणि 1 किलो इलायची घेतलेली आहे. इथे मसाल्याचे पदार्थ सुद्धा खूप स्वस्त आहेत, कारण केरळ म्हटलं तर फक्त मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि जंगलामध्ये गेलेत तर तुम्हाला फणस, केळी आणि सुपारी बघायला भेटेल. त्यानंतर केरळ मुन्नार साईडला गेलेत तर तुम्हाला चाय जास्त स्वस्त आहे. आपण आता मुन्नारच्या दिशेने आलो आहे. इथे आता नॅशनल पार्क आहे, एराविकुलम नॅशनल पार्क. इथे वाघासारखी एक बकरी दिसते आणि चायचे मळे आहेत आणि हिल स्टेशनसारखं असं उंच आहे बघायला. इथे त्यांची एक बस असते, त्या बसनेच आपण जायचं. आमची जी लक्झरी बस आहे ती इथे ठेवायला लागणार आणि इथून त्यांची टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन त्याची अडल्टची फी आहे 200 रुपीज आणि लहान मुलांसाठी 5 ते 12मध्ये 150 रुपये घेतले जातात. आणि जर तुमच्याकडे कॅमेरा असेल, व्हिडिओ कॅमेरा, तर त्याचे 350 रुपीज घेतले जातात. तर मी ते सर्व पे करून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे.
टेकडीला जाताना इकडे एक ब्रेक घेतलेला आहे. तिकडे असे नारळ लावलेले आहेत, तर सगळेजण नारळ पाणी वगैरे घेऊन फ्रेश होणार आहेत आता. टेकडीवर जाताना खूप ताण लागली म्हणून इकडे सगळेजण नारळ पाणी पियाला थांबलेले आहेत. आम्ही पण 2-2 घेतलेले आहेत. गारगीकडे एक आहे. इथे असलेल्या झाडांची उंची किती आहे बघा. किती उंच निरगिलीचं झाड आहे इथे. जवळजवळ 200 फूट तरी हा झाड असणार उंच.